लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की इकडे आता जो कबीर आहे तो इकडे बसलेला असताना आता सखी ही कबीरला कॉल करते. आता सखीने कॉल केल्याबरोबर कबीर लगेच अगदी 1 मिनिटातच कॉल रिसीव करतो आणि म्हणत असतो, हॅलो बेबी सरकार, बोला ना, मला सांगा कशा आहात तुम्ही. नाही थांब, तिथेच थांब, अजिबात खाली येऊ नकोस. त्याबरोबर आता सखीला कळत नाही कबीर असं अचानक काय बोलतो. मग कबीर म्हणत असतो, तुमच्या डोळ्यातल्या अश्रूंना म्हणतोय तिथेच थांब. काही झालं तरी तुमच्या डोळ्यातले अश्रू असे खाली गळू देणार नाही आहे मी, समजलं ना. आणि आता मी नाही आहे ना तिकडे ते पुसायला, त्यामुळे ते न आलेलेच बरे, लक्षात ठेवा. त्याबरोबर मग आता लगेचच सखी ही काही बोलत नसल्यामुळे कबीर म्हणतो, बेबी सरकार बोला ना काहीतरी, तुमचा आवाजच येत नाही आहे, बोला ना. हे बघा, मला माहिती आहे सध्या तुम्ही खूप नाराज आहात, तुमच्यासमोर सगळा अंधकार आहे, पण मी आहे ना. मी असताना तुम्हाला काळजी करायची काय गरज आहे. मी आहे तुमच्यासमोर सर्व लख्ख प्रकाश पाडायला, मी आहे सर्व छान करायला. त्याबरोबर मग पुढे आता लगेचच सखी ही शांतच राहते, ती काही बोलतच नसते. मग आता लगेच कबीर म्हणतो, बेबी सरकार काळजी करू नका, मी आहे, एकदा तरी माझं नाव घ्या ना प्लीज. काही बोलायचं नसेल तर कमीत कमी माझं नाव घ्या. त्यावर सखी एकदाच म्हणते, कबीर, आणि मग ती फोन कट करते. त्यानंतर मग सखी त्या मोरपंखावरून हात फिरवते जे कबीरचं असतं आणि दुसऱ्या बाजूला कबीर सखीच्या उशीला घट्ट मिठी मारतो. तर त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या दिवशी सखी सकाळी उठते. ब्रश करायला जेव्हा आता ती बाथरूममध्ये जाते तेव्हा आता तिला कबीरची आठवण येते. आणि मग आता कबीरची आठवण आल्याच्यानंतर इकडे सखी ही हाताने दात घासायचे बोटाने असं ठरवते. सखी म्हणते, खरंच सखी, आज तू बोटाने दात घासणार आहेस खरंच. त्याबरोबर मग आता ती होकार देते आणि आता ती बोटाने दात घासण्यासाठी आता ती बोटं दातांच्या जवळ घेऊन जाते. आणि त्याचवेळी तिथे कबीर येतो आणि कबीर हा आता लगेचच तिच्यासोबत तिथे दात घासायला बसतो. दोघंही जणं एकमेकांकडे बघून हसत असतात. कबीर तिला सांगतो की चला आता मोकळी भरा. त्याबरोबर मग आता लगेचच सखी तोंडात पाणी घेते आणि खाली थुंकते आणि वरती बघते तर कबीर गायब होतो. सखीच्या लक्षात येतं की हा मला झालेला भास होता. त्यानंतर सखी फ्रेश होऊन बाहेर येते. येताना ती हसत असते. त्यावेळी लगेचच तिकडे मनस्विनी आलेली असते. ती म्हणते, काय गं, आज खूप दिवसांनी आनंदात दिसतेस, काय झालं. त्यावर सखी म्हणते, नाही काही नाही, ते आपलं सहजच, तू बोल नाही. त्यावर मनस्विनी म्हणते, त्या कबीरची आठवण काढून हसतेस ना. त्यावर सखी म्हणते, आई तुला कसं कळलं गं. त्यावर मनस्विनी म्हणते, मला सगळं माहिती असतं आणि मला सगळं कळतंसुद्धा, पण त्याची आठवण काढून हसताना एक गोष्ट लक्षात ठेव सखी, ती म्हणजे त्या कबीरनेच तुला फसवलं आहे. आता कळतं आहे मला, ती जानू काल इकडे का आली होती. तिनेच तुझ्या मनामध्ये कबीरबद्दल चांगलं पेरलं असेल ना. पण सखी बाळा, लक्षात घे, अगं त्या जानूने त्या किरणला माफ केलं, कारण त्या किरणमध्ये आणि जानूमध्ये अजून काहीच नाही आहे, त्यांचं लग्न झालेलं नाही आहे, ते दोघे असेच राहत आहेत, त्यांच्या आयुष्याला काहीही शेवट नाही आहे. पण तुझ्या बाबतीत तसं नाही आहे बाळा, तुझं आणि कबीरचं लग्न झालेलं आहे आणि तुमचं लग्न झालेलं असल्यामुळे तुम्ही असं नाही वागू शकत, कळतं आहे का तुला. त्याबरोबर मग सखी म्हणत असते, आई माझ्या लक्षात आहे सगळं, तू का आलीस इकडे. त्याबरोबर मग आता मनस्विनी म्हणते, अगं तुझ्या बाबांचा फोटो बनवून मिळाला का. त्यावर मग ती म्हणते, फोटो कसला आई. त्यावर मग ती म्हणते, अगं असं काय करतेस, फोटो दिला होता ना मी. त्यावर ती म्हणते, आई अगं सॉरी, ते त्या दिवशी चुकून ॲक्सिडेंट झाला आणि फोटो आणायचा राहिला. मग ती म्हणते, बरं मग आज बनवायला टाकून ये, आणि ह्या पुऱ्या आहेत ना, ह्या एवढ्या येता येता रस्त्यात मंदिर आहे तिकडे गुरुजींना दे वाटण्यासाठी. त्यावर सखी म्हणते, ठीक आहे. आणि मग मनस्विनी रूममध्ये येते. मनस्विनी म्हणत असते, काल तू जे काही बोललीस त्यामुळे थोडीशी इन्सिक्युअर झाले होते मी, थोडीशी काळजी वाटत होती मला, पण फायनली आज त्या सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावून आलेली आहे मी. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, काय अशी का बघतेस. त्यावर आता लगेचच नंदा म्हणते, नेमकं तू केलं आहे काय, पुऱ्याच दिल्यास न वाटायला. त्यावर मनस्विनी म्हणते, त्या नुसत्या पुऱ्या नाही आहेत. तर दुसऱ्या बाजूला इकडे राजलक्ष्मी किर्लोस्कर ही देवदत्तचा फोटो बघत असते आणि म्हणत असते, आज 12 वर्ष झाली रे तुला जाऊन. खरं तर
आईवडिलांना म्हातारं होताना मुलांनी बघायचं असतं आणि ज्येष्ठांनी आपल्या मुलांना त्यांच्या मुलांना खेळवताना बघायचं असतं. पण सर्व स्वप्न तशीच अर्धवट सोडून तू निघून गेलास. खरं तर आपल्या मुलाला आपल्यासमोर निरोप द्यावा लागतो यापेक्षा आईवडिलांच्या आयुष्यात दुसरी कुठली दुःखाची घटना नसते. कबीरकडे बघून एखाद्या वेळी मी जगलेसुद्धा असते, विसरलेसुद्धा असते, पण तसं नाही करू शकले, कारण कबीरकडे मी बघून जगायला तर तुझी खुनी सतत माझ्या डोळ्यांच्या समोरच होती. तर इकडे आता जी अर्पिता असते ती त्या ठिकाणी येते आणि म्हणत असते 12 वर्ष झाली यांना जाऊन, पण अजूनही आपण यांची अस्थिविसर्जन केलेली नाही आहेत मा, आपण करून टाकूयात का. त्याबरोबर मग लगेचच इकडे राजलक्ष्मी म्हणते की नाही करायची अस्थिविसर्जन. माझ्या मनाला शांती तेव्हाच मिळेल की जेव्हा त्या सरकारला शिक्षा होईल आणि तेव्हाच मी माझ्या मुलाची अस्थिविसर्जन करेन. त्यावर मग अर्पिता म्हणते जाऊ देत ना मा, सोडून द्या सगळं, काय हे सुडाची भावना ठेवून मिळणार आहे. मग आता अर्पिताला त्या सांगत असतात की हे बघ, प्रत्येकाची मनाला शांती मिळण्याची पद्धत वेगळी असते अर्पिता. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येकाची पद्धतसुद्धा वेगळीच असणार ना. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला कबीर हा आता आलेला असतो आणि कबीरला मा म्हणत असतात उद्या तुझ्या वडिलांचं 12वं श्राद्ध आहे, आता काय करायचं ते तू ठरव, असं म्हणत त्या आता त्यांच्या हातातल्या अस्थी असतात त्या कबीरच्या हातात देतात आणि तिकडनं निघून जातात. त्याबरोबर मग अर्पिता कबीरच्या समोर येते आणि कबीरला सांगते, कबीर, सुडाच्या भावनेनं काहीही मिळत नाही, त्याने होतो तो फक्त विनाश. हेच मी आत्ता मांनासुद्धा सांगितलेलं आहे. नाही म्हणजे अस्थिविसर्जन केल्याने यांच्या आत्म्याला शांती मिळेल की नाही हे जरी माहीत नसलं मला, तरीही आपल्या मनाला शांती मिळेल, आपल्या मनातली ती सुडाची भावना निघून जाईल, म्हणून मी म्हणते. त्याबरोबर कबीर म्हणत असतो, आई तू काळजी करू नकोस, होईल, सगळं व्यवस्थित होईल. त्यानंतर अर्पिता ही तिकडनं तू योग्य तोच निर्णय घेशील एवढं बोलून निघून जाते. तर कबीर म्हणतो, बाबा मी लवकरच सखीबरोबर मिळून तुमचं अस्थिविसर्जन करेन आणि त्या सरकारचा खोटारडापणा मी उद्याच बाहेर पडेल. तर दुसऱ्या बाजूला इकडे राघवच्यासुद्धा वर्षश्राद्धाची तयारी घरामध्ये सुरू असते. आता कोणी वाती बनवत असतं, कोणी फुलांचे हार बनवत असतं, कोणी काय करत असतं. तर आता गौतम काका हा म्हणत असतो की आपण सगळे आहोत म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. त्यावर मग इकडे आता उर्मिलासुद्धा म्हणते, हो तुम्हाला काही मदत हवी असेल तर मलाही सांगा, मी सुद्धा करेन. त्याबरोबर आता इकडे ताबडतोब मनस्विनी ही म्हणत असते की हो जरूरच. तर आता सरकारांना सखी विचारत असते, आई तू उद्या पहिल्यांदाच बाबांचं श्राद्ध करणार आहेस ना. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, हो खरंच मी उद्या पहिल्यांदाच राघवचं श्राद्ध करणार आहे. उद्या पहिल्यांदा सर्वांच्या समोर मला त्यांची आठवण काढता येणार आहे. त्याबरोबर मग लगेचच इकडे मनस्विनीला म्हणायला लागते नंदामावशी, खरंच ग बाई, खरंच ती कैदाशीन येऊन राहिली या घरात, तिनं राज्य केलं आणि माझी बिचारी पोर तिकडं अडकून राहिली. त्या कैदाशीनं कधी दिवा तरी लावला असेल का तुझ्या नवऱ्याच्या पुढं, कशाला लावते ती. आणि मी म्हणतो तिचा संबंधच काय संबंध तिचा, तुम्हाला म्हणून सांगतो उलट्या काळजाची आहे ती, उलट्या काळजाची. एकदा थेट एसटीत बसली आणि शहराकडं आली आणि बापाचा फोटो ठेवला आणि एक चाटधर हातरली तिथं आणि रडत बसली, माझा बाप मेला, माझ्याकडं घरी जायला पैकं नाही. मग काय हो, मग लोकांना आली ना दया, पब्लिकनी पैसे टाकले तिच्या ताटात आणि नंतर ना मग काय केलं तिनं, मोठ्या हॉटेलात गेली, तिकडं बसून निवांत जेवली. मग तिकडनं उठली, थिएटरात गेली, पिक्चर बघितला आणि पुण्यांदा गावाकडं आली. त्याबरोबर हे आता मनस्विनी लगेचच तिला इशारा करते गप, मग ती गप्प बसते. तर वेदूला आता सखी म्हणते की यादी वाचून दाखव. वेदू यादी वाचत असताना आता इकडे जो परशु असतो त्याने काळे तीळ आणलेले नसतात आणि आणखीन एक वस्तू त्याने आणलेलं नसतं. मग सखी म्हणत असते, काय रे काका आता कुठे मिळेल का. त्याबरोबर मग त्या ठिकाणी गौतम काका येतो. गौतम काका म्हणतो, मी सगळं सामान घेऊन आलेलो आहे उरलेलं, आणि तो तिथे ठेवतो. त्यावर सखी म्हणते, गौतम काका अरे ये ना, ये तू सुद्धा बस आमच्याबरोबर, जॉईन कर. त्याबरोबर लगेचच गौतम हा सामान ठेवतो आणि काहीही उत्तर न देता ताबडतोब तिकडनं निघून जातो.
आता गौतम काका तिकडनं निघून गेल्याच्या नंतर मग मात्र इकडे घरातल्या सगळ्यांनाच वाईट वाटतं आणि सखीच्या तर डोळ्यांमध्ये अश्रूच तरळून आलेले असतात. तिला खूप दुःख झालेलं असतं. गौतम काका हा तिचा खूप खास असतो ना, म्हणून. तर सखी आता अपसेट असते. तर मनस्विनी तिला म्हणते, सखी बाळा, अगं रडू नकोस ना, तू ते सोड बरं सगळं. हे बघ, तू आता सध्या इकडे लक्ष दे, इथे बघ सध्या. आणि मग लगेचच ती तिला शांत करते. त्यानंतर मग आता लगेच मनस्विनी म्हणते, मग उद्या आता यांचं वर्षश्राद्ध आहे म्हटल्यावर यांच्यासाठी काहीतरी गोडाचं करावं लागेल ना. त्याबरोबर मग सखी म्हणते, आई मी काय म्हणते, तू एक काम कर, तू ना बाबांसाठी खीर बनव. आठवत आहे ना तुला, बाबांना तुझ्या हातची खीर किती आवडायची ते, म्हणून तू बाबांसाठी खीर कर, बाबांना खूप आवडेल गं. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, ठीक आहे, तू म्हणशील तसं. आणि मग ती मनातल्या मनात म्हणत असते की मूर्ख मुली, ती खीर मी नाही, ती खीर माझी मेलेली बहीण तेजस्विनी बनवायची. पण असो, बनवेन, उद्या मी खीर जरूर बनवेन. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे ज्या ठिकाणी खरी तेजस्विनी असते त्या ठिकाणी एका बाळाची आई त्याला सांगत असते, आपण दूर जायचं, आपण बाबा आले की फिरायला जायचं ना फिरायला. हे बघ मी काय लिहिलं आहे, आई म्हणा आई. बाबा आल्याशिवाय आई नाही म्हणणार तू आई. बरं, बाबा आले की म्हण. त्याबरोबर आता हे सगळं तेजस्विनी बघते आणि विचार करते की खरंच राघव होते तेव्हा माझंही असंच छान त्रिकोणी कुटुंब होतं, माझंही घर आनंदी होतं. पण त्या मनस्विनीची दृष्ट लागली आणि सगळं वाटोळं झालं. उद्या राघवचं 12वं वर्षश्राद्ध आहे आणि ते सुद्धा मी नाही करू शकणार आहे. पण नाही, काहीही झालं तरी मला राघवचं श्राद्ध करायचं आहे. पण कसं करू, काय करू, माझ्याकडे तर साधा त्यांचा फोटोसुद्धा नाही आहे आता. तर दुसऱ्या बाजूला लगेचच आता पुरुषोत्तम काका म्हणतो, मीनाक्षी चल, आपण पुन्हा एकदा सगळं सामान व्यवस्थित आहे का नाही हे तपासून घेऊ. मग मीनाक्षी, परशू काका आणि उर्मिला तिघंही तिकडनं निघून जातात. त्याशी लगेचच मनस्विनी म्हणते, सखी उद्या बाबांचा फोटो जाऊन लवकरच घेऊन या. नाही, कारण काय आहे ना, उद्या पूजा करायला लागेल आपल्याला. त्यावर सखी म्हणते, मी वेदूला पाठवेन ना, वेदू. त्याबरोबर वेदू म्हणते, हो मी जाईन ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, वेदू बाळा आम्ही बोलतोय ना, मग जा तू हे सामान घेऊन आतमध्ये जा आणि काय बाकी लागतं आहे का आणखीन ते बघ. तशी वेदू तिकडनं आत जाते. मग मनस्विनी सखीला म्हणते, सखी अगं बाळा असं काय करतेस, अगं हे तुझ्या बाबांचं कार्य आहे, यामध्ये असं नोकर माणसांना नाही सांगायचं. प्रत्येक छोट्यातल्या छोट्या कामाला आपला हातभार लागला पाहिजे. हो ना गं मावशी. त्यावर लगेच नंदा मावशी म्हणते, वय बरोबर आहे. तशी लगेचच सखी भावनिक होते आणि म्हणते, सॉरी आई, हे खरं तर माझ्या लक्षात यायला हवं होतं, मीच चुकी केली आई, खरंच सॉरी गं, माझ्या मनात नव्हतं काही. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, अगं ठीक आहे सखी, लगेच बाळा एवढी नाराज कशाला होतेस, अगं होतं कधीतरी, विसरतो माणूस. बरं जा, आता तू सुद्धा आवरून घे पटपट, जा. आणि मग मनस्विनी सखीला तिकडनं पाठवून देते. सखी गेल्याबरोबर नंदा मावशी ही मनस्विनीला म्हणते, काय गं एवढं काय फरक पडला असता, फोटो कुणी बी आणला असता तरी. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, फरक पडला असता. मनस्विनी उगाचच्या उगाच कधीच कुठलीही गोष्ट करत नाही, समजलं ना. मी जे करते त्यामागे नेहमीच काहीतरी कारण असतं. काय फरक पडेल ते कळेलच उद्या सखीला. तर दुसऱ्या बाजूला आता गौतम काकाने कबीरला कॉल केलेला असतो. कबीर हा गौतम काकाबरोबर बोलत असतो, काका कसे आहात. काका म्हणतो, ठीक. त्यावर कबीर म्हणतो, काही झालं आहे का काका, तुमचा मूड एवढा वाईट का वाटतोय, काही घडलं आहे का. त्यावर गौतम काका म्हणतो, नाही काही नाही, मी ठीक आहे असं मी माझ्या मनाला समजावण्याचा प्रयत्न करतो. कबीर म्हणतो, काका घरी सर्व व्यवस्थित आहे ना, काही झालं आहे का. मग काका सांगतो, कबीर तुझ्या बाबतीत कसं त्या मनस्विनीने सखीच्या मनात विष पेरलं होतं, माझ्याहीबद्दल सखीच्या मनात त्या मनस्विनीने तसंच विष पेरलं आहे आणि सखीसुद्धा तिला बळीस पडली. सखीने माझ्याबरोबरचे सगळे संबंध संपवले आहेत. त्याबरोबर हे ऐकून कबीर म्हणतो, काय संबंध संपवले, काय बोलताय काका, हे सगळं खूपच विचित्र आहे, हे सगळं खूप वाईट आहे खरं तर. त्याबरोबर गौतम काका म्हणतो, पण हे सगळं खरं आहे कबीर. त्यावर कबीर म्हणतो, तुम्ही एक काम करा काका,
मला वाटतं तुम्ही ना त्या मनस्विनीच्या खोलीची झडती घ्या, तिकडे नक्कीच आपल्याला काहीतरी सापडेल, माझं मन मला सांगतं. त्यावर गौतम काका म्हणतो, ठीक आहे, मी सखीसाठी ही रिस्कसुद्धा घ्यायला तयार आहे, पण तू उद्या ते 2 पुरावे घेऊन येच. त्याबरोबर तो म्हणतो की हो, मी तर घेऊन येईनच, पण तरीही आपल्याजवळ एक्स्ट्रा असायला हवेत ना पुरावे, नाहीतर ती मनस्विनी ऐनवेळी कसा डाव बदलेल ते सांगता येत नाही. गौतम काका म्हणतो, बरं मग तू उद्या वेळेवर येशील ना? कबीर म्हणतो, नाही, मला यायला थोडा उद्या उशीर होईल, माझं थोडं वेगळं काम आहे, आणि तो फोन कट करतो. त्यानंतर मग आता इकडे गौतम काका एकटाच हॉलमध्ये बसलेला असतो. त्यावेळी आता सखीसुद्धा तिकडे खाली आलेली असते. मग गौतम काका हा वरती बघून बोलत असतो, दादा, आज मी खूप जास्त मिस करतो आहे तुला. राघवदा, आज तुला जाऊन 12 वर्ष झाली, पण तुझी आठवण मात्र तशीच आहे. मिस यू दादा. त्याबरोबर सखी तिकडे येते आणि सखीसुद्धा आता वरती बघून म्हणत असते, मिस यू टू बाबा. त्यानंतर मग आता गौतम काका सखीला म्हणतो, सखी, तुला माहिती आहे, लहान असताना तू दादा मला नेहमी सांगायचा, गौत्या, सखीचे एवढे लाड करू नकोस, गौत्या, सखीचे एवढे लाड करू नकोस की ती मला काका आणि तुला बाबा म्हणायला लागेल. आणि जेव्हा राघवदादा असं बोलायचा ना, तेव्हा तू अगदी त्याचा शब्द खरा केलास. म्हणजे जरी तू मला तोंडाने काका बोलत असशील, तरी मनामध्ये मात्र कायम तू मला तुझ्या बाबांसारखीच जागा दिलीस. आणि राघवदादा गेल्याच्या नंतर जेव्हा जेव्हा तुला राघवदादाची आठवण यायची, तेव्हा तेव्हा तू माझ्याजवळ यायचीस. माझ्याजवळ आलीस, मी तुझ्या डोक्यांची चंपी केली की तुला शांत वाटायचं, बरं वाटायचं, डोक्यातले सगळे विचार नाहीसे व्हायचे. त्याबरोबर सखी म्हणते की हो, होतं असं, कारण जादू आहे तुझ्या हातात काका. त्यानंतर मग गौतम तिला लगेच बसवतो आणि तिच्या डोक्याची चंपी करायला घेतो. आणि चंपी करताना तो तिला सांगत असतो, सखी बेटा, सध्या माझ्या हातातसुद्धा काही नाही आहे, पण मी जे सांगतो आहे ते लक्षात ठेव की प्रत्येक वेळी जे चित्र समोर दिसतं तेच खरं असतं असं काहीही नसतं. बऱ्याचदा गोष्टी वेगळ्या असतात आणि दिसत काहीतरी वेगळ्याच असतात. बऱ्याचदा घटना काहीतरी घडतात वेगळ्या आणि वाटतात वेगळ्या. त्यामुळे सगळीकडे लक्ष ठेव. नाही, मला मान्य आहे की सध्या तुला जे दिसतं आहे तेच बरोबर वाटतं आहे, पण तरीही ते चुकीचं आहे बाळा, लक्षात घे. त्याबरोबर गौतम काका पुढे म्हणत असतो, एवढंच सांगेन की जे दिसतं ना तसं नसतं. जेव्हा आपल्याला भरभरून बोलायचं असतं आणि आपलं ऐकणारं कोणी नसतं, त्याचं दुःख काय असतं हे मला माहिती आहे. माझ्या बाबतीत जे जे घडलं, मी जे जे भोगलं ना, ते तुझ्या वाट्याला येऊ नये एवढंच वाटतं आहे मला बाळा. आज खरं तर राघवदा असताना तर मी त्याच्याबरोबर खूप गप्पा मारल्या असत्या, त्याच्याशी आज भरभरून खूप खूप बोललो असतो, पण आज अनायसे राघवदादा आपल्याबरोबर नाही आहे, म्हणून मी शांत राहतो आहे. पण आज राघवदादा हवा होता असं खरंच नेहमी वाटत असतं. असो, आता तू आहेस माझ्याबरोबर, पण तुलासुद्धा मी सर्व नाही बोलू शकत, सर्व नाही सांगू शकत. एवढं एकच सांगतोय, ते म्हणजे सखी, कोणावरही आंधळापणे विश्वास ठेवू नकोस. गोष्टी दिसतात तितक्या सोप्या नसतात, लक्षात ठेव. आता काय, हळूहळू तुझ्यासमोर सगळं येईल, तुला सगळं समजेलच, पण तरीही मी एक सांगायचं काम केलं. त्याबरोबर आता गौतम काका हे सगळं बोलत असताना खाली सखीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात, पण सखी गप्प बसते. त्यानंतर गौतम काका तिकडनं निघून गेल्यावर सखी जोरजोरात ढसाढसा रडायला लागते आणि मग सखी तशीच रडत बराच वेळ बसते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कबीर आलेला असतो आणि तो सांगत असतो, ही खीर खाऊ नका बेबी सरकार, या खिरीमध्ये विष मिसळलं ह्या सरकारने. त्यावेळी सखी आता त्यातली 1 चमचा खीर खाते आणि म्हणते, बघ मेले मी, झालं मला काही. तोपर्यंत मनस्विनी खोलीत जाते. तशीच सखी मनस्विनीच्या मागे येते आणि म्हणते, आई, मी नाही ऐकलं त्या कबीरचं, मी खाल्ली तुझी खीर, माझा विश्वास आहे तुझ्यावर. आणि त्यावेळीच आता मनस्विनी तिच्यासमोर सरकार म्हणून बसलेली असते आणि तिला म्हणते, वरती बघ आरशात. त्याबरोबर सखीच्या नाकातून रक्त येत असतं. सखी म्हणते, सरकार. इतक्यात सखी पडणार असते, तेवढ्यात येऊन कबीर तिला सावरतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.